समाजात काही लोक इतकी अप्पलपोटी, स्वार्थी आणि नालायक असतात, त्यांना स्वतःच्या सुखाशिवाय दुसरं काहीही दिसत नाही. एक खून होतो. 4 वेळा बॉडी गाडली जाते आणि पुन्हा उकरली जाते. 2 महिने खून झाला हे कोणाला कळतही नाही. खुन्याला असं वाटतं की आपण खून केला आहे, पण तो खून पचलेला आहे. पण 2-2.5 महिन्यानंतर हे सगळं उघड होतं. ही घटना घडलेली आहे छत्तीसगडमध्ये. त्यासाठी अर्थात आपल्याला जायचं आहे त्या भागामध्ये. गारियाबंद जिल्हा आहे, त्या ठिकाणचं मैनपूर शहर आहे, त्या ठिकाणचं ढोलसराई गाव आहे. त्या ठिकाणी राहणारे पुनीत मरकाम नावाचे व्यक्ती आहेत. त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी राहत आहेत आणि या पती पत्नींना एक मुलगा आहे, त्यांचं नाव आहे रोहित मरकाम. आता रोहित जे आहेत ते गावामध्येच लहानाचे मोठे झालेत. त्यानंतर त्याच ठिकाणी कामधंदा करायला लागलेत आणि आता लग्नाचं वय झालं. लग्नाचं वय झाल्यानंतर आईबापांनी मुलगी बघायला म्हणजे मुलाला मुलगी बघायला सुरुवात केली. यावेळेस जवळचं एक गाव आहे पेंढरा नावाचं. तर त्या पेंढरा गावामध्ये एक अत्यंत सुंदर, अत्यंत सुशील, अत्यंत देखणी, अत्यंत चांगली म्हणजे तरुणपणामध्ये तरुण मुलांना तरुण मुली आणि तरुण मुलींना तरुण मुलं सुंदर, सुशील सगळे असंच वाटत असतात, असं मी कुठेतरी ऐकलेलं आहे. असो तर अशा पद्धतीनं त्या मुलाला मुलगी आवडली, मुलीला मुलगा आवडला, यांना हे आवडले, त्यांना ते आवडले, अशा पद्धतीनं सगळं होतं. पण त्या मुलीचा एक प्रॉब्लेम होता आणि तो म्हणजे त्या मुलीला वडील नव्हते आणि त्यामुळे इकडच्या लोकांना असं वाटत होतं की मुलगा जो आहे त्यानं घरजावई बनलं पाहिजे. म्हणजे रोहितला घरजावई बनायचं होतं. आता या गोष्टीला कुठलेही आईवडील परवानगी देत नाहीत म्हणजे मुलाच्या. त्याच्यामुळं ह्या आईवडिलांनी सुद्धा विरोध केला. पण नंतर मग त्यांनी विचार केला, चला मुलाचं चांगलं होतं आहे, चांगली मुलगी आहे, चांगला मुलगा आहे, चांगला संसार होईल, सगळं सुखानं. आईवडिलांना दुसरं काय पाहिजे, आपल्या मुलाचं भलं झालं एवढंच त्यांना पाहिजे. त्याच्यामुळे मग आता लग्न झालं आणि मुलगा सासरवाडीला राहायला लागला. आता रोहित जो आहे तो कधीकधी आपल्या आईवडिलांना भेटायला पण जायचा. ढोलसराई या ठिकाणी जायचा, 1-2 दिवस राहायचा, परत यायचा. अशा पद्धतीनं ते चाललेलं होतं. सगळं काही सुखात आनंदात सुरू होतं. आईवडील निश्चिंत होते, काळजीमध्ये नव्हते, कारण आपल्या मुलाचं चांगलं काम चाललेलं होतं. कारण तो सासरवाडीमध्येच मग जवळपास कुठली तरी कंपनी होती, त्या कंपनीत तो काम करत होता. घर, काम, त्यानंतर बायको, संसार, आईवडील अशा पद्धतीनं त्याचं आयुष्य चाललेलं होतं. त्यानंतर आता काही दिवस उलटले, काही महिने उलटले, पण पाठीमागच्या काही दिवसापासून मात्र तो भेटायला आलेला नव्हता. त्यानंतर मग आता आईवडिलांना काळजी वाटायला लागली की आपला मुलगा भेटायला का आला नाही. तर त्यांना वाटलं बाबा काहीतरी कामात असेल, काही गडबड असेल वगैरे वगैरे. त्यानंतर अजून काही दिवस गेले तरी तो आला नाही भेटायला. बरं, यांनी त्याला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, फोन करण्याचा प्रयत्न केला, तरीसुद्धा त्याचा फोन लागला नाही. त्याच्यामुळे आता यांना काळजी वाटायला लागली. मग त्या बायकोला फोन लावला, म्हणजे सुनेला फोन लावला, ते सुनेचाही फोन संपर्कात नव्हता. त्यानंतर आता आईवडिलांना अजून टेन्शन यायला लागलं. त्यानंतर त्यांनी मग विचारपूस करायला सुरुवात केली, पण काही तपास लागत नव्हता. मग आईवडिलांनी म्हटले चला आता आपण डायरेक्ट त्याच्या सासरवाडीला जाऊ. त्यानंतर ते सासरवाडीला गेले. तर त्या ठिकाणी बघितलं तर सुनबाई घरी एकटीच होती. तिला विचारलं की बाबा रोहित कुठं आहे. त्यावेळेस मग तिनं सांगितलं, म्हटले की ते आंध्र प्रदेशमध्ये नोकरीला गेलेले आहेत आणि ते तिकडंच राहिलेत. म्हणजे नोकरीला आम्ही दोघं पण गेलो होतो. त्यानंतर काही दिवस मी त्यांच्याबरोबर मी म्हणजे त्यांच्याबरोबर ती राहिली आणि त्याच्यानंतर ते तिथंच राहिले आणि मी म्हणजे ती बायको म्हणली मी माघारी आली इकडं. अशा पद्धतीनं ती आता इथं राहते आहे. तर आईवडिलांना वाटलं ठीक आहे बाबा, आता मुलगा तिकडं नोकरी करतो आहे. त्यानंतर परत काही दिवस गेले, पण तरीसुद्धा त्या मुलाचा काही कॉन्टॅक्ट नाही, संपर्क क्रमांक नाही, संपर्क होत नाही वगैरे वगैरे झालं. आता काय करायचं. त्यानंतर पुन्हा त्या आईवडील त्या सुनेकडे गेले, तिला विचारलं, फोन नंबर दे, कुठं राहतोय, काय करतोय, आम्हाला काहीच त्यानं सांगितलेलं नाही. आणि ज्यावेळेस आजूबाजूच्या लोकांना विचारलं त्यावेळेस मात्र हा रोहित कुठेतरी कामाला गेलेला आहे ही गोष्ट शेजाऱ्यांना पण माहीत नव्हती. रोहितनं कधी बोललेला नव्हता. त्यानंतर मात्र आईवडिलांना म्हणजे प्रचंड काळजी वाटायला लागली की नक्की काहीतरी खबरडबं झालेलं आहे. आणि मग करायचं काय ह्या गोष्टीत जवळजवळ 2 महिने उलटून गेले होते, तरीसुद्धा मुलाचा तपास लागत नव्हता. मुलगा गायब झालेला होता आणि सून मात्र सांगत होती आंध्र प्रदेशमध्ये आहे, पण तो कुठं आहे काय आहे काहीच आईवडिलांना कळत नव्हतं. त्यामुळे मग आईवडिलांनी जवळचं जे पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये म्हणजे मैनपूर पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि आपला मुलगा गायब झाला आहे अशा पद्धतीची तक्रार नोंदवली आणि सून आपल्याला खोटं बोलते आहे असा संशय त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर मग पोलिसांनी त्या सुनेला ताब्यात घेतलं, तिच्याकडून चौकशी करायला सुरुवात केली. तिने सुद्धा तीच कथा सांगायला सुरुवात केली की आम्ही दोघंजण गेलो होतो आंध्र प्रदेशमध्ये आणि त्याच्यानंतर ते तिकडे राहिलेत आणि मी माघारी आलेली आहे. पण या गोष्टीवरती पोलिसांचा विश्वास बसत नव्हता, कारण ती खोटं बोलते आहे असं पोलिसांना जाणवत होतं. आता या सगळ्यामध्ये त्याच्या बायकोचं नाव जे आहे ते बोलता बोलता राहून गेलं. तिचं नाव आहे समारीबाई असं म्हणजे माध्यमातून समोर येतं. तर पोलिसांनी त्या समारीबाईला मग ताब्यात घेतलं आणि तिची कसून चौकशी करायला सुरुवात केली, उलट तपासणी घ्यायला सुरुवात केली आणि पोलिसांच्या असं लक्षात आलं की
पाठीमागच्या 2-2.5 महिन्यापासून रोहितचा फोन बंद लागतो आहे आणि बायकोची ज्यावेळेस चौकशी केली त्यावेळेस मात्र म्हणजे 8 ऑक्टोबर 2024ला म्हणजे 2-2.5 महिन्यानंतर बायको ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी तिला खाक्या दाखवला आणि त्यानंतर धक्कादायक बाब समोर आली होती. तिनं 2-2.5 महिन्यापूर्वीच तिच्या नवऱ्याची हत्या केली होती, मर्डर केला होता. 2 महिन्यापासून तो बेपत्ता झालेला नव्हता, 2-2.5 महिन्यापासून तर त्याचा मर्डर झाला होता. आता हे कसं झालं होतं, काय झालं होतं, हिनं हे सगळं का केलं होतं? तर आता ही जी बायको आहे म्हणजे ही जी आता अगोदर लग्नाच्या अगोदर तर ती मुलगीच होती, तर ती समारी जी आहे तर ती बाहेरख्याली होती. म्हणजे बाहेरख्याली म्हणजे तिच्या बाहेर म्हणजे घराच्या बाहेर एक किराणा मालाचं दुकान होतं जवळच. तर त्या दुकानात काम करणारा एक होता प्रकाश कश्यप. तर तो होता साधारण 50शीचा गृहस्थ. तर त्या 50शीच्या गृहस्थाच्या बरोबर ती हिचे जवळचे संबंध निर्माण झाले होते. म्हणजे ही दुकानात जायची, त्यानंतर तो दुकानात असायचा, मग ही दुकानातनं त्याच्याकडून माल घ्यायची, पैसे वगैरे देणं, माल घेता घेता माल देता देता यांच्यामध्ये हे संबंध सुरू झालेले होते. आणि ही जी समारी आहे ती समारी या प्रकाशच्या प्रकाशामध्ये प्रकाशित व्हायला लागली होती. अनेक वेळा या प्रकाशनं तिला अंधारामध्ये नेलेलं आणि प्रकाशित म्हणजे अशा पद्धतीनं हा सगळा प्रकार चालू होता. नंतर समारीच्या लग्नाचा विषय आला, त्यानंतर आता तिला प्रकाशला तर सोडायचं नव्हतं, मग करायचं काय? मग तिनं आता नवऱ्याला घरजावई बनवण्याचा प्लॅन केला आणि या दोघांची सोय करायची. म्हणजे प्रियकरालाही बरोबर राहायचं, नवराही इथं ठेवायचा आणि लोकांना दाखवण्यासाठी की माझं लग्न झालेलं आहे, अशा पद्धतीनं हे सगळं प्लॅन झाला. आणि या प्लॅनमध्ये तो पती जो आहे म्हणजे रोहित जो आहे तो अडकला आणि नंतर लग्न झालं. लग्न झाल्यानंतर काही दिवस नीट राहिले. त्याच्यानंतर ह्या बाईचं जसं होतं तसं चालू झालं. त्या आता पती कामाला जायचा, रोहित कामाला जायचा आणि नंतर तो कामाला जायचा आणि इकडं प्रकाश घरी यायचा आणि मग तिला प्रकाशित म्हणजे दोघंही प्रकाशित व्हायचे. अशा पद्धतीनं हे सगळं काही महिने चाललेलं होतं. आता एक दिवस पती जो आहे तो अचानकपणे कामावरून घरी आला आणि त्यानं या दोघांना घरात रंगेहात पकडलं, नको त्या अवस्थेमध्ये पकडलं. त्यावेळेस मात्र त्या नवऱ्याला मोठा धक्का बसला होता. म्हणजे जिच्यासाठी आपण आपल्या आईबापाला सोडलं, आपल्या घरादाराला सोडलं, आपल्या गावाला सोडलं, आपलं बालपण ज्या ठिकाणी गेलं ते सगळं सोडलं आणि तीच बाई बाहेरख्याली निघाली होती. तिनंच याचा विश्वासघात केलेला होता. त्यामुळे तो प्रचंड वैतागला होता, तापलेला होता आणि नवरा बायकोमध्ये जोरदार भांडण झालं होतं. त्यावेळी तो प्रियकर कसाबसा तिथून पळून गेलेला होता आणि काही दिवस दोघंही शांत बसले. आता नवऱ्याला असं वाटलं की हे दोघं आता शांत झाले, याचा अर्थ आता हे असं काही करणार नाहीत, वागणार नाहीत. पण हा जो पती आहे तो पती आता या दोघांनाही अडथळा वाटायला लागला, कारण यांना भेटायला येत नव्हतं, यांना एकत्र येता येत नव्हतं. त्यामुळं त्या बायकोनं नवऱ्याचा काटा काढायचा प्लॅन रचला होता आणि तो प्रियकराला सांगितला. प्रियकर आणि बायको या दोघांनी ठरवलं की याला आता वेळ मिळाली, संधी मिळाली की आपण त्याला संपवून टाकायचं. पण याची कोणतीही कल्पना त्या पतीला नव्हती. त्याला वाटत होतं बायको सुधारलेली आहे, पण तसं झालेलं नव्हतं. परत हा कामावरती गेला आणि पाठीमागं यांच्या दोघांच्यामध्ये संबंध सुरू झाले. तारीख आहे 15 जुलै 2024. आता या दिवशी पती जो आहे तो नेहमीप्रमाणे कामासाठी घराच्या बाहेर पडलेला होता. तो गेल्यानंतर तो प्रियकर जो आहे तो घरी आला आणि काही वेळात पती जो आहे तो सुद्धा घरी आला होता आणि त्यावेळेस त्यानं या पत्नीला पुन्हा त्याच अवस्थेमध्ये पाहिलं. आता मात्र त्याची तळपायाच्या मस्तकात गेली. त्या दोघांबरोबर याचा वाद झाला. आता अगोदरच त्या पत्नीला पतिप्रेमात अडथळा वाटत होता, त्यामुळे हत्येचा कट रचलेला होता. पत्नी आणि प्रियकर या दोघांनी मिळून मग त्या रोहितला पकडला आणि त्याच्या डोक्यामध्ये लोखंडी रॉड घालून त्याला मारहाण करायला सुरुवात केली. 4-2 फटके मारले आणि तो जमिनीवरती रक्तबंबाळ होऊन कोसळला आणि त्याला शांतपणे मारून टाकला. मारून टाकल्यानंतर शांतपणे विचार केला आणि कपड्यामध्ये त्याला गुंडाळला आणि रात्रीच्या अंधारामध्ये घराच्या बाहेरच्या बाजूला थोड्याशा काही अंतरावरती त्यांनी ती बॉडी जी आहे ती गाडली. नंतर काही दिवसांनी 2-3 दिवसांनी त्या बॉडीचा वास यायला लागला, कारण ह्यांनी गडबडीत गाडलेली होती. त्यानंतर मग ती परत उकरली, परत दूर कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी गाडली. नंतर त्यांच्या लक्षात आलं की अरे हे कोणीतरी उकरू शकतं वगैरे वगैरे. परत ती बॉडी काढली. त्यानंतर परत तिसऱ्या ठिकाणी गाडली. परत त्यांना वाटलं की अरे इथं काहीतरी धोका आहे आणि त्यामुळे मग त्यांनी परत चौथ्या ठिकाणी अशा पद्धतीनं 4 वेळा ती बॉडी त्यांनी गाडली आणि 4 वेळा ती बाहेर काढलेली होती. आणि अखेर शेवटी ती बॉडी एका ठिकाणी गाडलेली होती आणि त्याचा मोबाईल फोनसुद्धा बंद केलेला होता आणि तो पती कामाला गेला आहे, आंध्र प्रदेशमध्ये गेला आहे वगैरे ती सांगत होती. आता या काळामध्ये हा सगळा प्रकार यांचा चालला होता. पुरावा नष्ट केलेला होता. दिशाभूल करणारी माहिती पेरली जात होती. सासूसासऱ्यांना चुकीची माहिती दिली जात होती. पण 2-2.5 महिन्यांनी शेवटी पोलिसांनी ऑक्टोबर 2024मध्ये घटना उघडकीस आणलेली होती आणि हत्येचा उलगडा केलेला होता. बायको आणि प्रियकर यांना ताब्यात घेतलेलं होतं.
आता या सगळ्या प्रकरणातून धडा काय मिळतो? लग्न करताना सगळी हिस्ट्री तपासून पहा. गुप्तपणे शेजाऱ्यांकडून माहिती काढा. जर समजा कोणाचं कोणाबरोबर म्हणजे पुरुष मुलगा असेल मुलगी असेल, पण जर तुम्ही डायरेक्टली शेजाऱ्यांना विचारलं की हा मुलगा कसा आहे किंवा ती मुलगी कशी आहे, तर शेजारी पाजारी असं डायरेक्ट सांगत नाहीत. पण अप्रत्यक्षपणे ज्यावेळेस त्यांना विचारलं जातं किंवा थर्ड पर्सनच्या माध्यमातून विचारलं जातं, त्यावेळेस खरी गोष्ट काय असते, बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये काय चालतं ही गोष्ट आपल्यापेक्षा शेजाऱ्यांना जास्त चांगली माहिती असते. विशेष करून लफडी-बफडी असतील तर मात्र ती शेजाऱ्यांना जास्त चांगली माहिती असतात. तर त्यामुळे त्यांच्याकडून ती माहिती घ्या आणि त्यानंतर जी व्यक्ती आपल्याबरोबर प्रामाणिक नाही, म्हणजे समजा आता लग्न झालं किंवा आता संसार सुरू झाला आहे आणि एखाद्याला जोडीदाराला किंवा स्त्रीला किंवा पुरुषाला कळलं की आपला जोडीदार आपल्याबरोबर प्रामाणिक नाही, तर अशा व्यक्तीच्या बरोबर वाद घालणं, भांडणं करणं, हे मी पाठीमागं पण सांगितलं, अजिबात तसलं काही करू नका. डायरेक्टली तिथून बाजूला होण्याचा प्रयत्न करा. किंवा समोरचा व्यक्ती जर अशा पद्धतीनं वागतो आहे तर स्वतःला त्रास करून घेण्यात काही अर्थ नसतो. त्याच्यापेक्षा तिथून सुरक्षित आपण राहणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. बरं, आता याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.